കർത്താവിനെ നമുക്ക് ഒരുമിച്ച് ആരാധിപ്പാൻ തന്ന മഹാഭാഗ്യത്തിനായി സ്തോത്രം. प्रभु का धन्यवाद हो कि प्रभु ने हमको और एक पुनरुत्थान का अवसर दिया है कि हम साथ में एकत्र होकर आराधना कर सके। കർത്താവിനെ ആരാധിക്കുക എന്നുള്ളത് രാജകീയമായ ഒരു പദവിയാണ്, ശ്രേഷ്ഠതയാണ്. हमें प्रभु का आराधना करना बोला तो वो एक राजकीय याजक का एक पदवी है, जो एक श्रेष्ठ पदवी है। ഓരോ ആഴ്ചവട്ടത്തിന്റെ ഒന്നാം ദിവസം നാം കർത്താവിനെ ആരാധിക്കുമ്പോൾ അതിന്റെ സവിശേഷത കൂടുതൽ ജീവിതത്തിൽ അനുഭവപ്പെടുകയും ദൈവത്തിന്റെ മഹത്വം വരികയും ചെയ്യുന്ന ഒരു ജീവിതവും ശുശ്രൂഷയുമാണ് ആരാധനയിലൂടെ വെളിപ്പെടുന്നത്. हम लोग आराधना का खासियत यह है कि जब भी हम लोग आराधना करते समय में वो आराधक का व्यक्ति का उतना मसीह के साथ का उसका पहचान का वो बार प्रकट होता है, और उतने में जितना वो आराधना करता है प्रभु का उसमें महिमा मिलता है, और वो विश्वासी का भक्ति जीवन में प्रभु के लिए वो कितना श्रेष्ठता दे रहा है करके वो बाहर प्रकट होता है। ആരാധനയിൽ പലപ്പോഴും ചില തെറ്റിദ്ധാരണകളും തെറ്റായ വഴിയിലൂടെയും ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നുണ്ട് എന്ന് വചനം നമ്മളെ കാണിക്കും. वचन अगर हम लोग पढ़ेंगे तो हम वचन से हम सीखते हैं कि ऐसा अवस्था ऐसा हो सकता है कि आराधना का भले ही आराधना कर रहे हैं करके लोग बोलते हैं, लेकिन बहुत गलत फहमियां और बहुत गलत रीति का तौर तरीके का आराधना की बातें या रीत आराधना में आ सकता है। നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ അഭിവൃദ്ധിയിലേക്ക് മുന്നോട്ട് നമ്മൾ പോകുമ്പോൾ ആരാധനയിൽ വരുന്ന കുറവുകൾ നാം പരിശോധിച്ച് മനസ്സിലാക്കി കുറവുകൾ നികത്തി പെർഫെക്റ്റ് ആയിരിക്കുന്ന ഒരു ആരാധനയിലേക്ക് നമ്മൾ എത്തിച്ചേരണം. आमीन। परंतु एक विश्वासी का खासियत क्या है कि क्योंकि वो हमेशा वचन में बढ़ रहा है, वचन में बढ़ने की वजह से उसका वचन का ज्ञान भी बढ़ता है। जैसा जैसा वो ज्ञान बढ़ते समय में वो प्रभु वो अपने आप को जांचता है, परखता है कि आज शायद मेरे इस आराधना में इस रीति का कुछ तो गलत बात हुआ रहेगा, या कुछ तो ऐसा बात हुआ रहेगा कि जो प्रभु का इच्छा के अनुसार नहीं होगा। ऐसा वो परख कर पहचानता है तो तुरंत क्या करेगा, क्योंकि वो बढ़ रहा है तो आराधना में भी सुधार लाता है। ദൈവം അന്വേഷിക്കുന്നത് ട്രൂ വർഷിപ്പറയാണ്. क्योंकि परमेश्वर सच्चा आराधना करने वाले या सच्चा भक्तों को खोज रहा है। ഞാൻ രക്ഷിക്കപ്പെട്ടെങ്കിലും भले हमारा उद्धार हुआ हो, നമ്മുടെ ജീവിതത്തിലെ രൂപാന്തരത്തിലൂടെയാണ് നാം ഒരു ട്രൂ വർഷിപ്പറായിട്ട് മാറുന്നത്. हमें हम लोग का हमारे जिंदगी में मसीह में बढ़ने की वजह से हमारा रूप जो मसीह का रूप में अनुरूप होने का जो अवस्था हम लोग प्रतिदिन जो बदल रहा है वो क्या दिखाता है, एक सच्चा आराधना करने वाले का स्वभाव में दिखता है। കൊലോസ്യർ 2:18 തെറ്റായ ചില പ്രവണതകൾ ആരാധനയിൽ കടന്നുകൂടുന്നത് നമ്മളെ ഒന്ന് നോക്കാം. कोलोस्यों का पुस्तक 2:18 में गलत रीति का कुछ आराधना की बातें जो आराधना में प्रवेश हुआ या करते हैं करके उसके विषय में हम पढ़ेंगे। कोई मनुष्य आत्महीनता और स्वर्गदूतों की पूजा करा कि तुम्हें दौड़ के प्रतिफल से वंचित न करे, ऐसा मनुष्य देखी हुई बातों में लगा रहता है और अपने शारीरिक समझ पर व्यर्थ फूलता है। ഇവിടെ ആരാധനയിൽ വന്നുകൂടാവുന്ന നമ്മൾ അറിയാതെ തന്നെ നമ്മളിൽ വരുന്ന ചില തെറ്റായ ചില കാര്യങ്ങളാണ്, ചില എലമെന്റ്സ് അവിടെ ഉണ്ട്. അതാണ് നമ്മൾ വായിച്ചത്. अभी हमने जो पढ़ा हुआ है यहाँ पर जो शब्द में वाक्य में कि आराधना करते समय में या हमारे आराधना में ऐसा कुछ बातें आता है जो शायद जिसका पहचान हमें भी ना हो, परंतु वो गलत है। ये गलत बात आराधना में हमारा नॉर्मल रिवाज का आराधना का रिवाज में प्रवेश कर हम लोग नॉर्मल रीति से करते हैं और हम पहचान नहीं पाते। ഇവിടെ ഒരു കാര്യം ഇവിടെ നമ്മൾ 3-4 കാര്യങ്ങൾ അവിടെ ഉണ്ട്. 3-4 बातें हम पढ़ते हैं उसमें. ഒന്ന് ഒരു ഫാൾസ് ഹ്യൂമിലിറ്റി, വ്യാജമായ ഒരു താഴ്മ അവിടെ ഉണ്ടാകും. एक है कि एक झूठा रीति से या नम्रता दिखाने की कोशिश करता है, मतलब एक झूठा रीति से आधीनता करके दिखाते हैं. മറ്റൊന്ന് ക്രിസ്തുവിനെ സെന്റർ ആക്കാതുള്ള ആരാധന. और फिर वहां पर हम देखते हैं कि मसीह को शिरोमणि ना रखकर या मसीह को केंद्रित ना रखते हुए अन्य आराधना करना. ദൂതന്മാരെ ആരാധിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൂതന്മാർ ക്രിസ്തുവിനോട് ബന്ധപ്പെട്ടതാണ്. वहां पर हमने पढ़ते हैं ना कि स्वर्गदूतों का आराधना कर रहे हैं, तो मतलब अभी हम जानते हैं कि स्वर्गदूत लोग मसीह के सेवा के संबंध में है, പക്ഷേ ക്രിസ്തുവിനേക്കാൾ കൂടുതൽ പ്രാധാന്യം ദൂതന്മാർ കൊടുക്കുന്ന ആരാധന. परंतु इधर अभी अवस्था क्या हो गया कि जो सच्चा आराधना का योग्य प्रभु है वो प्रभु से ध्यान हटाकर जो सेवा करने वाले स्वर्गदूतों का आराधना करना. നമ്മളിൽ അത് വരാം, താഴ്മ, ഒരു വ്യാജമായ താഴ്മ. तो इसके लिए प्रियो ये सब हमारी रीति ये अवस्था हमारे आराधनाओं में भी आ सकता है. कभी कभी क्या करते हैं, आराधना में आते समय में मैं बहुत नम्र हूँ, दीन हूँ बोलकर एक स्वभाव दिखाते हैं. പിന്നെ നമ്മൾ അവിടെ വായിക്കുന്നത് ക്രിസ്തുവിനെ തലയായി മുറുകെ പിടിക്കാത്ത ആരാധന. और उसका 19 का शुरुआत में कि देखा मसीह जो हमारे शिरोमणि है उसको थामे ना रहता, उसको पकड़े ना रहता. ആരാധനയുടെ കേന്ദ്ര വിഷയം ആരാണ്? आराधना का केंद्र विषय कौन है? मैं. യേശു ക്രിസ്തു. मैं.
അപ്പൊ പിതാവിനെയാണ് ആരാധിക്കുന്നത്. तो हम आराधना तो पिता की ओर पहुंचता है, തന്റെ പുത്രനല്ല പ്രധാനമെങ്കിൽ ദൈവം ആരാധന സ്വീകരിക്കില്ല. परंतु उस आराधना में पुत्र को बढ़ाया नहीं है, पुत्र का महिमा नहीं हुआ है, पुत्र के विषय में अगर बोला नहीं गया तो ऐसा आराधना परमेश्वर नहीं स्वीकारेगा. അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ വഴിയിലൂടെ സഞ്ചരിച്ച ഫാൾസായിട്ട് ദൈവത്തെ ആരാധിച്ച ചില ആരാധന രീതികൾ നമ്മൾ വചനത്തിൽ കാണുന്നുണ്ട്. इसके लिए इस रीति से प्रभु को केंद्रित ना करते हुए अन्य रीति वो लोग कर जिसमें झूठा आराधना करने वाला बातों को हम वचन में पढ़ते हैं. നമ്മള് യൂദയുടെ ലേഖനം 11-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് എന്താണ്? यूदा का 11 में हम पढ़ते हैं, കയീന്റെ വഴിയിൽ ആരാധിക്കുക. कुछ लोग हैं जो कईन का रास्ते से आराधना करते हैं, പിന്നെ ബാലാമിന്റെ തെറ്റിൽ അകപ്പെടുക. कुछ लोग हैं जो बालाक के गलत उपदेशों में फंस गए, കോരഹിന്റെ മത്സരത്തിൽ കുടുങ്ങി പോകുക. അപ്പൊ ആരാധന തെറ്റിയാൽ വീഴാവുന്ന ചില പതനങ്ങളാണ് നമ്മൾ കണ്ടത്. और कोरह का बलवा करने का स्वभाव में नाश होना. तो इस रीति से आराधना का सही रीत या वचन का पहचान ना हो तो हम लोग गड़बड़ी में या गलत अवस्थे में हम गिर सकते हैं. അപ്പോൾ ശരിയായ ആരാധനയിൽ നമ്മൾ പുരോഗമിക്കുമ്പോൾ इसके लिए जब हम लोग सच्चा और सही आराधना में पहचान पाकर हम लोग जब विश्वासी लोग बढ़ते हैं, കയീന്റെ ആരാധനയിൽ ദൈവം പറഞ്ഞത് എന്താണ്? कईन का आराधना में परमेश्वर ने क्या कहा? നമ്മൾ ജനസിസ് 1-7 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് उत्पत्ति का पुस्तक 1:7. ഗലാത്യ ലേഖനം 2-ാം അധ്യായം गलतियों का 4-ാം അധ്യായം उत्पत्ति का पुस्तक अध्याय 4, ജനസിസ് 4-7 उत्पत्ति 4 का 7 में, यदि तू भला करे हाँ। तो क्या तेरी भेंट ग्रहण न की जाएगी, और यदि तू भला न करे तो पाप द्वार पर छिपा रहता है. അവിടെ നോക്കുക, പാപം നിന്റെ വാതിക്കൽ കിടക്കുന്നു. देखो पाप द्वार के सामने खड़ा है. അപ്പൊ ആരാധനയിൽ നമ്മള് ദൈവം ചെയ്യുന്ന ഏറ്റവും വലിയ കാര്യം मतलब आराधना की उपस्थिति में परमेश्वर जो सबसे बड़ा कार्य हमारे जीवन में करता है, തന്റെ പുത്രനെ അയച്ച് उन्होंने अपना पुत्रों को भेजा, തന്റെ പുത്രന്റെ മേൽ നമ്മുടെ പാപങ്ങളെ ആക്കി और पुत्रों के ऊपर क्या हुआ? हमारा सारा पाप पुत्रों के ऊपर डाल दिया, നമ്മളിൽ നിന്ന് പാപം മാറ്റപ്പെട്ടു. और हम में से पाप हटा दिया गया, निकाल दिया गया. അപ്പോൾ നീ ദൈവത്തെ ആരാധിപ്പാൻ നേർവഴി വന്നു. तब क्योंकि अगर वो विश्वासी हो, उस व्यक्ति के अंदर से पाप हट गया, मतलब पाप हटकर पुत्र के ऊपर चला गया, वो न्याय से बच गया, तब वो व्यक्ति क्या हो गया? एक सच्चा विश्वासी बनकर आराधना का उपस्थिति में वो पहुंच गया है. ദൈവം നല്ലവനാണ്, परमेश्वर भला है, നേരുള്ളവനാണ്, सही मार्ग में चलता है, പാപിയെ നേർവഴി और കാണിക്കുന്നു. पापियों को सीधा मार्ग दिखाता है. എന്താണ് നേർവഴി? सीधा मार्ग क्या है? എന്നിൽ വളഞ്ഞ വഴിയാണ്. क्योंकि मेरे में तो टेढ़ा मेढ़ा रास्ता है, നമ്മുടെ പാപം അല്ലെങ്കിൽ ആ വളഞ്ഞ വഴി ആരിലാക്കി? और हमारा जो टेढ़ा मेढ़ा रास्ता का जो अवस्था वो किसमें डाल दिया? ക്രിസ്തുവിലാക്കി. पुत्र में डाल दिया. അങ്ങനെ ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്താൽ और इस वजह से मसीह के लहू के द्वारा നമ്മുടെ ഹൃദയം ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ വിശുദ്ധവും പരിശുദ്ധവുമായി തീർന്നു. हमें हमारा अभी अवस्था, हमारा हृदय हमें परमेश्वर की उपस्थिति में शुद्ध रीति से, पवित्र रीति से, निष्कलंक रीति से आराधना कर सके, ऐसा अवस्थे में लेकर आया. അവളത് പിന്നെയും അത് എന്റെ വരുവരെയും എന്റെ ഓർമ്മയ്ക്കായി നിങ്ങൾ ഇത് ചെയ്യണം. കർത്തൃമേശ സ്ഥാപിച്ചപ്പോൾ കർത്താവ് പറഞ്ഞ കാര്യമാണ്. इसलिए प्रभु में जब स्थापना करते समय में प्रभु ने खास रीति से बोला है कि मेरे वापस आने तक मेरे स्मरण में मुझे याद करते हुए तुम्हें ये करते रहना है. കഴിഞ്ഞ ആഴ്ച ഓർത്തു, गया हफ्ता देखो, ഈ ആഴ്ച അത് ഓർക്കേണ്ടതെന്നല്ല. मतलब गया हफ्ता हमने प्रभु का मैच को याद किया, प्रभु को याद किया, इसलिए ये हफ्ता याद करने का जरूरत नहीं है, ऐसा नहीं है. അത് ഓർക്കും തോറും मतलब जितना हम लोग ज्यादा अधिकतर याद करते रहते हैं, നമ്മുടെ ഹൃദയത്തിന് ജീവനായി. हमारे हृदय में जीवन का बढ़ोतरी बढ़ता है. നമ്മൾ 63-ാം സങ്കീർത്തനം വായിക്കുന്നത് എന്താണ്? 63 भजन संहिता में हम क्या पढ़ते हैं? അതിന്റെ 5-6 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 5 और 6 में हम पढ़ते हैं, നിന്നെ ഓർക്കുകയും ധ്യാനിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ जब मैं तुझे याद करता हूँ, स्मरण करता हूँ, ध्यान करता हूँ. ആരാധനയല്ലേ? आराधना तो वही है ना. നമുക്ക് വേണ്ടി കർത്താവ് സഹിച്ച കഷ്ടതകൾ, നിന്ദകൾ, പരിഹാസങ്ങൾ हमारे लिए प्रभु ने जो हमारे लिए कष्ट सहा, दुख सहा, वेदना सहा, അത് ഓർക്കുകയും वो जब हम याद करते हैं ധ്യാനിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ और उसके विषय में मनन करते हैं, നമ്മുടെ ഹൃദയം ആത്മാവിൽ നിറഞ്ഞ് तब हमारा हृदय आत्मा से भरकर നമ്മുടെ അധരങ്ങളിൽ നിന്ന് സ്തുതി എന്ന സ്തോത്രയാഗങ്ങൾ അർപ്പിക്കാൻ और तुरंत हमारे होठों से धन्यवाद का स्तुति रूपण अर्पण का जो बलिदान है हमारा होठ से निकलता है. അപ്പൊ പാപം ഇപ്പോഴും ഹൃദയത്തിൽ കടന്നാൽ എങ്ങനെ ആരാധിക്കാൻ കഴിയും? लेकिन पाप तेरे सामने है, मतलब दरवाजे में है या तेरे हृदय में है, तो तू सच्चा रीति से कैसा आराधना कर सकता है? അപ്പൊ ഹാബേലിന്റെ ആരാധനയിലേക്ക് നമുക്ക് വരാം. इसीलिए हम आबेल का आराधना में देखा जाए तो കയീന്റെ ആരാധന തെറ്റാണെന്നും कईन का आराधना गलत है करके ആബേലിന്റെ ആരാധനയാണ് പ്രോപ്പറായ ആരാധന, ആ വഴിയാണ് നമുക്കും സ്വീകാര്യമായത് എന്ന് പിന്നെയും ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വചനത്തിലൂടെ നമുക്ക് വെളിപ്പെടും. तो कईन का आराधना गलत है और प्रभु ने आबेल का आराधना को स्वीकार कर, मतलब आराधना करने के लिए जो आया आबेल, उसको प्रभु ने स्वीकारने की वजह से वो है सही रीति का आराधना प्रभु का वचन हमें सिखाता है. അപ്പൊ നമ്മൾ കൊലോസ്യർ 2:18 നമ്മൾ വായിച്ചത്, जैसा हमने कोलोसे 2:18 में शुरुआत में पढ़ा, അത് റോങ് ആയുള്ള, കാരണം വ്യാജമായ ഭക്തി, मतलब कुछ लोग हैं जो झूठा रीति से भक्ति और
दीनता दिखाते हैं ക്രിസ്തുവിനെ സെന്റർ ആക്കാതുള്ള ആരാധന, और मसीह को केंद्र ना करते हुए आराधना करने आते हैं। ക്രിസ്തു അല്ലാത്ത എന്തിനെയോ ക്രിസ്തുവിനോട് ബന്ധപ്പെട്ടതിനെ ആരാധിക്കുക, मतलब और जो मसीह नहीं है, भले ही वो जीवी लोग मसीह संबंधित है, परंतु वो जीवियों को आराधना करना, അതിൽ നിന്നെല്ലാം വ്യത്യസ്തമായി परंतु ये सबसे अलग होकर ദൈവത്തെ എങ്ങനെ നമുക്ക് ആത്മാവിൽ ആരാധിക്കാൻ കഴിയുമെന്ന് ഹാബേൽ കാണിച്ചു തരിക. प्रभु सचमुच हम लोग को आत्मा में कैसा सही रीति से आराधना कर सकते हैं करके आबेल के द्वारा प्रभु हमें सिखा रहा है। ഇബ്രായലേഖനം 11-4 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों का पुस्तक 11:4 में जब हम पढ़ते हैं, അവിടെ ചില പ്രധാനപ്പെട്ട പോയിന്റുകൾ പറയുന്നുണ്ട്. कुछ खास बातें वहां पर बोलते हैं। विश्वासी से हाबिल ने कैन से उत्तम बलिदान हाँ। परमेश्वर के लिए चढ़ाया और उसी के द्वारा उसके धर्मी होने की गवाही भी दी गई, क्योंकि परमेश्वर ने उसकी भेंटों के विषय में गवाही दी और उसी के द्वारा वह मरने पर भी अब तक बातें करता है। ഇവിടെ നമ്മൾ നോക്കുക, यहाँ पर हम पढ़ते हैं, ഇവിടുത്തെ ആരാധനയുടെ ക്വാളിറ്റിയിൽ എന്തെല്ലാം കാര്യങ്ങൾ ഉൾപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. यहाँ पर आराधना के गुण की बातों में क्या क्या बातें बताया गया है। ഒന്ന്, एक है വിശ്വാസം. विश्वास, നോക്കുക, വിശ്വാസം विश्वास അത് ഏറ്റവും പ്രധാനമായ കാര്യം. सबसे मूल्य बात है। രണ്ടാമത്തെ കാര്യം എന്താണ്? फिर आगे बढ़ते हैं, ഒരു എക്സലന്റ് സാക്രിഫൈസ്, एक उत्तम बलिदान, ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ ഒരു യാഗം. मतलब एक उत्तम रीति से, श्रेष्ठ रीति से बेहतर बलिदान चढ़ाया, അങ്ങനെ അവൻ എന്ത് ചെയ്തു? जिसके वजह से उसमें क्या हुआ, ആരാധന അർപ്പിക്കുന്നതിലൂടെ നീതിമാൻ എന്ന സാക്ഷ്യം ദൈവത്തിൽ തെളിയിച്ചു. आराधना अर्पण करने के वजह से, सही आराधना अर्पण करने के वजह से परमेश्वर की ओर से तू धर्मी है करके ऐसा गवाही उसको मिला। ദൈവം സാക്ഷ്യം കൊടുത്തത് അവന്റെ ആ ആരാധന വസ്തുവിനാണ്. देखो, परमेश्वर जब गवाही देते समय में किसके आधार पर है? आबेल अच्छा आदमी है उसके आधार पर नहीं, उसने एक उत्तम बलिदान का वस्तु लेकर आया उसके आधार पर है। ഹാബേൽ ഒരു വസ്തു കൊണ്ടുവന്നു, ഒരു ഗിഫ്റ്റ് കൊണ്ടുവന്നു. आबेल क्या किया हुआ? वास्तव में वस्तु यानी कि एक भेंट को लाया, ആ ഗിഫ്റ്റിൽ ദൈവം പ്രസാദിച്ചു. वो भेंट में परमेश्वर प्रसन्न हुआ। നമ്മളിത് ആരാധനയ്ക്ക് വന്നിരിക്കുകയാണ്. हम लोग आज आराधना में तो आए हैं, ദൈവത്തിന് എന്തെങ്കിലും ഗിഫ്റ്റ് കൊടുക്കട്ടെ. परमेश्वर की उपस्थिति में भेंट चढ़ा रहे कि नहीं? ഏത് ഗിഫ്റ്റാണത്? बट वो भेंट क्या चढ़ा रहे हैं? ക്രിസ്തു. मतलब वो ക്രിസ്തുവിനെ തന്നേനെ. धन्यवाद देते समय में क्या बात को हम धन्यवाद दे रहे हैं कि हे पिता परमेश्वर, आपने प्रभु को भेजा, क्रूस में हमारे लिए मरा, हाँ। वही मसीह को हम चढ़ा रहे हैं प्रभु परमेश्वर की उपस्थिति में। ഇപ്പൊ പാപം എന്റെ വാതിക്കൽ, ഹൃദയമാകുന്ന വാതിക്കൽ ഇല്ല. अभी पाप मेरा हृदय का दरवाजे के सामने नहीं है। എവിടേക്ക് മാറി? वो किसमें चला गया? यीशु मसीह उस क्रूस में यीशु मसीह के ऊपर डाला गया। അതുകൊണ്ടല്ലേ അവൻ മരിക്കേണ്ടി വന്നത്. इसके लिए तो प्रभु को मरना पड़ा ना प्रियो। ആ മരണം എനിക്ക് എന്തായി? वो मृत्यु मेरे लिए क्या हो गया? എന്നെ നീതിമാനാക്കി. मुझे धर्मी ठहराया, वो गवाही मुझे मिला। അതിന് ഞാൻ ദൈവത്തിന് എന്ത് ചെയ്യുന്നു? उस बात के लिए, क्योंकि मैं अभी धर्मी हूँ, प्रभु ऐसा गवाही मुझे मिला, उस बात के लिए मैं पिता परमेश्वर की उपस्थिति में क्या कर रहा हूँ? भेंट चढ़ा रहा हूँ, आराधना कर रहा हूँ मैं। അപ്പൊ നോക്കുക, ഹാബേലിന് മനസ്സിലായി आबेल समझ गया, ആള് എന്റെ അല്ല. ये जो भेंट मैं लाके दे रहा हूँ, अर्पण कर रहा हूँ, ये मेरा नहीं है। കയ്യിൽ എന്ത് ചിന്തിച്ചു? कईन क्या सोचा? ഈ പച്ചക്കറികൾ എന്റെയാണ്, ये जो उपज और अनाज जो मैंने मेहनत करके लाया है, ये मेरा है, എന്റെ അധ്വാനമാണ്, मेरा मेहनत है, എന്റെ പരിശ്രമമാണ്. मैंने बहुत कसरत किया इसमें, ദൈവം എന്നെ സ്വീകരിക്കും. इसलिए परमेश्वर मुझे स्वीकारेगा क्योंकि मैंने मेहनत किया। അതുകൊണ്ട് എന്റെ യാഗവസ്തുവിനെ സ്വീകരിക്കും. तो मैंने मेहनत करके लाया, इसलिए मेरा ये बलि का वस्तु को भी प्रभु स्वीकारेगा। എന്നാൽ ദൈവം അവന്റെ ആരാധനയെ റിജക്റ്റ് ചെയ്തു. लेकिन परमेश्वर ने ऐसा प्रकार का मनोभावना से करने वाला आराधना को ठुकरा दिया। ഇവിടെ നമ്മുടെ ഹാബേലിനെ നമ്മൾ നോക്കുക. आबेल को देखते समय में ഹാബേലിനെ ആണോ ദൈവം അക്സെപ്റ്റ് ചെയ്ത് ഹാബേലിന്റെ ഗിഫ്റ്റിനെ അക്സെപ്റ്റ് हमें ചെയ്തത്? सब समझना है प्रिय तत्व को, क्या परमेश्वर ने आबेल को स्वीकारा या आबेल ने लाया हुआ भेंट को स्वीकारा? എന്തുകൊണ്ടാണ് കയ്യിനെ ദൈവം തിരസ്കരിച്ചത്? देखो, कईन को क्यों ठुकराया? ക്രിസ്തുവിനോടുള്ള ബന്ധത്തിലല്ലാത്ത ചില കാര്യങ്ങളാണ്. देखो, जो आराधना की उपस्थिति में मसीह को छोड़कर जो अन्य बातें लेकर आएगा तो वो व्यक्ति भी फिर स्वीकारा नहीं जाता है। നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ക്രിസ്തു നിറഞ്ഞ് हमारे हृदय में मसीह भरकर ഈ ക്രിസ്തുവിനെ എനിക്ക് തന്നല്ലോ, ये मसीह को मुझे दिया गया है, അവൻ എനിക്ക് പാപയാഗമായി, वो मेरे लिए पाप का बलि बना, അതിന് ഞാൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? उसके लिए मैं क्या कर रहा हूँ? ദൈവത്തിന് സ്തോത്രം അർപ്പിക്കുന്നു. ഈ ക്രിസ്തുവിനെ തന്നെ परमेश्वर को मैं धन्यवाद को मैं चढ़ा रहा हूँ क्योंकि ऐसा मसीह मुझे मिला।
അപ്പോൾ ആരാധനയും നമ്മൾ ഗിഫ്റ്റും സ്വീകരിച്ചു, അർപ്പകനെയും സ്വീകരിച്ചു. तो क्योंकि वो भेंट को स्वीकारा है, स्वीकारने के वजह से भेंट अर्पण करने वाला व्यक्ति भी उस भेंट के द्वारा स्वीकारा गया है. അപ്പോൾ നമ്മൾ നോക്കുക, നമ്മള് ഹോമയാഗമാണ് ദൈവത്തിന് പ്രസാദമുള്ള ആരാധന. ആരാധന हम जानते हैं कि पुराने नियमों में जो बलिया का जो दिया है उसमें से होम बलि जो है आराधना के संबंध में अर्पण किया जाता है. എന്നാൽ ഈ ഹോമബലിയിൽ തന്നെ പാപയാഗത്തിന്റെ ഒരു ചിത്രം കൂടെ ഉണ്ട്. परंतु जब होम बलि चढ़ाते समय में भी उन लोगों को पाप बलि भी अर्पण करना पड़ता है. उस बात को हम देखते हैं. അപ്പൊ ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്ന അർപ്പകൻ ഹോമബലി അർപ്പിക്കുമ്പോൾ എന്ത് ചെയ്യണമെന്നുള്ളത് നമുക്ക് നോക്കാം. तो इसके लिए सच्ची में जो सचमुच एक व्यक्ति आराधना करने आते समय में, मतलब पुराने नियम में आराधना करने आ रहा मतलब क्या, होम बलि चढ़ाना. तो होम बलि चढ़ाने आते समय में वो आराधना करने वाला व्यक्ति कैसा आता है करके हम देखते हैं. നമുക്ക് ലേവ്യ പുസ്തകം 1-4 वाक्य. लेवी 1:4 में वह अपना हाथ होम बलि पशु के सिर पर रखे और उसके लिए प्रायश्चित करने को ग्रहण किया जाए. നോക്ക്, അവിടെ ഏത് യാഗമാണ്? वहाँ पर कौन सा बलि है? പാപയാഗമല്ല, पाप बलि नहीं है, അകൃത്യയാഗമല്ല, अधर्म बलि नहीं है, പിന്നെന്താണ്? परंतु कौन सा बलि आया करने के लिए? होम बलि അല്ലേ? है ना. അപ്പൊ अब्राहम अर्पित यागम ഏതാണ്? अब्राहम ने कौन सा बलि चढ़ाया था जब इसहाक को लेकर बुरे पर्वत पे चढ़ाने गया? तो होम बलि. ഇവിടെ നമ്മൾ ആരാധനയാണ് ഹോം ബലി കാണിക്കുന്നത്. तो मतलब आराधना करना, पुराने नियम के अनुसार हम देखते हैं आराधना करने जा रहा है मतलब क्या, होम बलि चढ़ाने जा रहे हैं. അപ്പൊ അർപ്പകൻ എന്ത് ചെയ്യണം? अर्पण करने वाला व्यक्ति क्या करना चाहिए? മഹാപ്രഭുവിന് മുമ്പിൽ വെച്ച് महायाजक के सामने ഈ ആടിന്റെ തലയിൽ കൈവെക്കണം. वो उस भेड़ के सर के ऊपर हाथ रखेगा. അപ്പോൾ तब ആ ഗിഫ്റ്റ് वो भेड़ അവന് വേണ്ടി उसके बदले ദൈവത്തിന് सुग्राह्यमाയിട്ട് परमेश्वर के लिए सुगंधदायक वस्तु बन जाता है. मतलब वो जलकर राख होते समय में परमेश्वर वो सुगंध लेकर वो तृप्त होता है परमेश्वर उसमें. അപ്പൊ അർപ്പകന്റെ പേരിൽ तो जो अर्पण करने आया उसके नाम में ഈ ആട് യാഗമായി ദൈവത്തിന് സുഗന്ധമായി തീരുക. तो वो भेड़, जब वो भेड़ चलाया वो किसके बदले मर रहा है? जो अर्पण करने आया उसके मतलब सब्स्टिट्यूट हो रहा है, किसी और के लिए मर रहा है. परंतु वो मरते समय में वो राख हो रहा है उस बलि में. എന്താണ് കൈവെക്കുക? तो हाथ रखना मतलब क्या? നമ്മൾ ഇന്ന് എങ്ങനെയാണ് ഈ കൈവെക്കുന്നത്? आज हम लोग इस रीति से, आत्मिक रीति से कैसा हम लोग हाथ रखते हैं? ആട് വേണ്ടേ? एक भेड़ चाहिए ना. ആരാണത്? वो कौन है? वो मैं प्रभु, वो भेड़ प्रभु है. നമ്മൾ കൈവെക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ वो भेड़ के ऊपर हाथ रखना मतलब നമ്മുടെ വിശ്വാസം അർപ്പിക്കുക. हम अपना विश्वास में हम समर्पण कर रहे हैं. കൈയിന്റെ ആരാധന അതില്ലായിരുന്നു. कैन का आराधना में ये बात नहीं था. കൈവെക്കുന്നു, मतलब हाथ रखकर अर्पण करना. അന്ന് ആരാധനയുടെ വിധങ്ങളൊന്നും വേണ്ട വിധത്തിൽ വെളിപ്പെടുത്തിയില്ലെങ്കിൽ പോലും तो यो तो आदम और आबेल और कैन के समय में आराधना का रीति किस रीति से, भले ही उसका प्रैक्टिकल इफेक्ट सब बातें उन लोगों को मालूम नहीं है तो भी കൈവെച്ച് हाथ रखकर ഈ ആടാണ് യോഗ്യത. मतलब ये मेरा योग्यता, ये भेड़ है. ഈ ആടിനെ കുറിച്ചുള്ള ഈ ആടിൽ കുറവില്ല, കുറ്റങ്ങളില്ല, അത് കംപ്ലീറ്റ് എക്സാമിൻ ചെയ്ത് അതിന്റെ ഉടലും അതിന്റെ തോലും സ്കിന്നും എല്ലാം പരിശോധിച്ച നിർമ്മലമായ ഒരു ആട്ടുംകുട്ടിയാണ് എന്ന് അർപ്പകന് നല്ല ബോധ്യം വേണം. तो अर्पण करने आने वाला व्यक्ति वो क्या भरोसा कर रहा है, क्या बोधी, क्या विश्वास पे आ रहा है? ये भेड़ या जो मेमना जो अर्पण हो रहा है, ये मेमना निष्कलंक है, इसमें कोई भी प्रकार का गलती नहीं है, कोई भी प्रकार का कमी नहीं है, कोई भी प्रकार का लूला या लंगड़ा या अंधा ऐसा कुछ भी नहीं है. ये सब परख कर रखा हुआ, जांच करके रखा हुआ ये मेमना है, इसमें कोई गलती नहीं है करके ये अर्पण करने वाला व्यक्ति में विश्वास हो रहा है, बोध हो रहा है. അപ്പോൾ ആ വ്യക്തിയും तो उस रीति से वो व्यक्ति खुद ആ വ്യക്തിയോ ആ ആടിനോട് ഐഡന്റിഫൈ ചെയ്യുന്നു. वो उस भेड़ के साथ वो एक हो रहा है उसमें. ഇത് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ആടിലുള്ള എല്ലാ നന്മയും എന്റെയും കൂടെയാണ്. मतलब वो भेड़ के अंदर जो भी, मतलब वो भेड़ को जब परखा तो ये एक भला है, सही भेड़ है करके जब जांच करके बाहर आया तो वो किसका भलाई है? वो व्यक्ति का भलाई है करके वो भेड़ के द्वारा प्रकट हो रहा है. ഈ ആട്ടുകുട്ടിയുമായിട്ട് അർപ്പകൻ ഏക ആത്മാവ് ഒന്നായി തീരുകയാണ്. मतलब वो मेमना के साथ, अब वो अर्पण के साथ अभी अर्पण करने वाला और वो मेमना क्या हो गया? एक है करके वो पहचान में आ रहा है. നോക്കുക, देखना, കർത്താവുമായിട്ട് ഒന്നിച്ചാകുന്നവൻ അവനുമായി ഏക, जो कोई प्रभु के साथ है वो एक आत्मा है. അങ്ങനെയാണ് ആത്മാവിലും സത്യത്തിലും. इस रीति से आत्मा के साथ और सच्चाई के साथ നമ്മൾ ആരാധിക്കുന്നതിന്റെ പിന്നിലുള്ള എല്ലാ സത്യവും യേശു ക്രിസ്തുവാണ്. हमारा आराधना में जो सत्य है वो सभी सत्य प्रभु यीशु मसीह है. നമ്മള് കർത്താവിനെ നമ്മള് പുതിയ നിയമത്തിൽ നമ്മള് പഴയ നിയമത്തിൽ കണ്ട ആദ്യത്തെ ആരാധനയാണ് ഹാബേലിന്റെ ആരാധന. हम जानते हैं पुराने नियम में जो पहला आराधना जो लिखकर प्रकट किया था वो था आबेल का और कैन का. പുതിയ നിയമത്തില് നമുക്ക് ആദ്യത്തെ ആരാധന ഏതാണ്? नए नियम में सही पहला आराधना कौन सा है?
പുതിയ നിയമത്തിൽ ദൈവത്തെ ആദ്യമായിട്ട് ആരാധിക്കുന്നതിന്റെ ഒരു ചിത്രം നമുക്ക് मतलब കാണിച്ചു തരുന്നു. नए नियम में सबसे पहला व्यक्ति जो आराधना करके जो चित्र करके बाइबल में जो बताने वाला, जैसा बाइबल में पहला आराधना कैन और आबेल का है करके हम लोग पुराने नियम से पढ़ते हैं, नए नियम में कौन सा है? മത്തായി സുവിശേഷം 2-11 വാക്യത്തിൽ വിദ്വാൻമാർ കർത്താവിനെ ആരാധിക്കുന്നുണ്ട്. मत्ती का सुसमाचार 2 का दूसरा अध्याय में हम देखते हैं कि ज्ञानी लोग आए पूर्व से। भेंट चढ़ाई। 2:11 2 का 11 उन्होंने उस घर में पहुंचकर उस बालक को हाँ। उसकी माता मरियम के साथ देखा और मुंह के बल गिरकर बालक को प्रणाम किया बालक को प्रणाम किया और अपना अपना थैला खोलकर उसको सोना और लोबान और गंधरस की भेंट चढ़ाई। मैं भेंट चढ़ाई। നോക്കുക, അവര് ഒരു ആരാധനയുടെ യഥാർത്ഥ ചിത്രം ഇവിടെ കാണാം. मतलब वो एक आराधना का चित्र को यहाँ पर दिखते हैं हम लोग। അവര് പൈതലിനെയാണ് കണ്ടത്. वो लोग ने बालक को देखा പക്ഷെ കണ്ട ഉടനെ എന്ത് ചെയ്തു? और जैसे ही वो बालक को देखा तो तुरंत उन लोगों ने क्या किया? मुंह के बल गिर के दंडवत किया। അവർ വീണ് നമസ്കരിച്ചു. मतलब नीचे गिरकर मुंह के बल गिरकर उन लोगों ने दंडवत किया। അപ്പൊ അവർ ഗ്രഹിച്ച 3 കാര്യങ്ങൾ ഉണ്ടായിരുന്നു. तो उन लोगों ने ग्रहण किया वो 3 बातें उन लोगों ने पहचाना ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് मसीह के बारे में। അവരുടെ ഹൃദയത്തിൽ പ്രകാശമായ 3 കാര്യങ്ങളുണ്ട്. उनके हृदय में प्रकाशित हुआ 3 बातें उन लोगों ने मालूम पड़ा അതിന്റെ ആദരവായിട്ടാണ് അവര് ദൃശ്യമായ രീതിയിൽ അവരെ 3 കാര്യങ്ങൾ അർപ്പിച്ചത്. और वो 3 बातें समझकर उसके आराधना के संबंध में उस प्रभु को आदर करते हुए सम्मान करते हुए 3 बातों को उन लोग ने भेंट के रीति से चढ़ाया। അവർ സ്വർണം അർപ്പിച്ചു. उन्होंने सोना अर्पण किया। അർപ്പിച്ചപ്പോൾ അതിന്റെ പിന്നിൽ അവരുടെ ഹൃദയത്തിൽ ഉണ്ടായിരുന്ന കാര്യം എന്തായിരുന്നു? सोना जब उन लोग ने अर्पण किया तो उसके पीछे उनका बोध्य क्या था? ഇവൻ സാധാരണ വ്യക്തിയല്ല. ये कोई साधारण व्यक्ति नहीं है, രാജാവായി ജനിച്ചവൻ എവിടെ? क्योंकि वो लोग जाके वो लोग ने हेरोद राजा के पास आके क्या पूछा कि राजा होकर जन्मा हुआ बालक किधर है? അതിന്റെ സൂചകമായിട്ട് तो मतलब वो लोग समझ गया कि ये बच्चा जन्म से ही राजा है, राजकुमार नहीं राजा है करके पहचान कर उसका बोध्य में वो लोग ने पहला सोना चढ़ाया। അത് ദൈവത്തിന് പ്രസാദമായോ? क्या परमेश्वर को वो प्रसन्न हुआ क्या? തന്റെ പുത്രൻ രാജാവാൻ തിരിച്ചറിയുന്നത് എത്ര ശ്രേഷ്ഠമായ കാഴ്ചയാണ്. या परमेश्वर का पुत्र राजा है करके ऐसा आराधना करने वाला व्यक्ति पहचान रहा है तो वो परमेश्वर के लिए कितना अच्छा बात है ना। ആകാശത്തിൽ ഒരു വിശേഷ നക്ഷത്രം കണ്ടു. वो लोग ने क्या देखा? वो बुद्धि ज्ञानवान लोगों ने आकाश में एक विचित्र तारा को देखा, ഒരു സവിശേഷതയുള്ള നക്ഷത്രം. मतलब एक खास तारा। അവരത് കണ്ടിട്ടാണ് യാത്ര ചെയ്തത്. वो तारा को वो लोग ने देखा, पहचाना, फिर वो लोग ने यात्रा शुरू किया। ആ നക്ഷത്രം കുഞ്ഞ് ജനിച്ച വീടിന് മുകളിൽ നിൽക്കുന്നത് കണ്ടപ്പോൾ ഏറ്റവും അധികം അവർ സന്തോഷിച്ചു. और फिर वो लोग ने देखा कि वो तारा वो एक घर के ऊपर जब है करके देखा तो वो लोग बहुत खुश हुआ। खुश होकर फिर वो लोग घर के अंदर आए। അവരാരെയാണ് കാണാൻ പോകുന്നത്? और वो लोग किसको देखने के लिए आए थे? രാജാവിനെ. एक राजा को देखने के लिए आया। എത്ര സന്തോഷിച്ചു. मतलब कितना खुशी से वो लोग आए कि राजा को देखने आए हैं करके। നമ്മൾ ആരെ കാണാനാണ് വന്നത്? प्रिय हम लोग किसको देखने के लिए आए हैं? ഈ പ്രപഞ്ചത്തിന്റെ സൃഷ്ടികർത്ത. ये ब्रह्मांड का सृष्टिकर्ता അവർ മനുഷ്യനായി വന്നപ്പോൾ वो जब मनुष्य बनकर आया രാജാവായിട്ടാണ് വന്നത്. वो राजा बनकर आया। അപ്പോൾ അതിന് സൂചകമായിട്ടാണ് അത് അവരുടെ ഹൃദയത്തിൽ നല്ലതുപോലെ അത് ഗ്രഹിച്ചു. അവർ वो उनका हृदय में सही रीति से मतलब छाप हो गया, मतलब उन्होंने पहचान लिया वो। അടുത്തത് നമ്മൾ കാണുന്നത് दूसरा बात हम देखते हैं, ഫ്രാങ്ക് ഇൻസെൻസ്. दूसरा क्या है? लोबान। लोबान നമുക്കറിയാം അത് ആരാധനയുള്ള ബന്ധത്തിൽ ഏറ്റവും പ്രധാനമായ മഹാപുരോഹിതന്റെ പൗരോഹിത്യ ശുശ്രൂഷയാണ്. और लोबान को हमेशा हम देखते हैं कि आराधना के विषय में एक याजक मंदिर में याजक लोग इस्तेमाल करने वाला एक बात है। കർത്താവായ യേശുക്രിസ്തു प्रभु यीशु मसीह രാജാവ് മാത്രമല്ല, केवल राजा ही नहीं है, അവന് മനുഷ്യനും ദൈവത്തിനും മധ്യയുള്ള മധ്യസ്ഥനായ മഹാപുരോഹിതൻ. वो परमेश्वर और मनुष्य के बीच में बिछवाई करने वाला, मध्यस्थी करने वाला एक श्रेष्ठ महायाजक भी है जो मनुष्य को परमेश्वर की उपस्थिति में लाकर मेल मिलाप कराता है। അവരെന്തെങ്കിലും ചിന്തിക്കാതെയോ വെറും നിർവിചാരകരായി അതരം കൊണ്ട് എന്തെങ്കിലും പറയുകയല്ല ചെയ്തത്. मतलब वो यीशु ऐसा कुछ भी उधर इधर का बातें सोचकर या सही सोचा भी नहीं, वो उधर इधर बातें ध्यान रखे ऐसा कुछ भी मुंह से बकबक करने वाला महायाजक नहीं है। അവർ ആ കുഞ്ഞിന്മേൽ കണ്ടത് तो मतलब ये लोगों ने वो यीशु को जब उन्होंने देखकर वो बालक को देखते समय में वो लोग उधर इधर का बातें सोचकर अपना धर्म का बातें या अपना कुछ कल्पना की बातें ना सोचते हुए संपूर्ण बोध्य में वो लोग बालक को देखकर पहचान कर समझा അവർ രാജാവായി ജനിച്ചതുപോലെ മഹാപുരോഹിതനായിട്ട് തന്നെയാണ് ജനിച്ചത്. कि ये बालक साधारण बालक नहीं है, ये राजा होकर जन्मा है, उसी के साथ साथ ये महायाजक होकर भी जन्मा है। അവിടെ നോക്കുക,
यहाँ पर देखना കർത്താവിന്റെ വ്യക്തിത്വത്തിന്റെ പ്രഭ എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. प्रभु का जो व्यक्तित्व का जो शोभा वो प्रभा कितना बड़ा है. അവർ കണ്ട നക്ഷത്രത്തിന്റെ മഹിമ അവരുടെ ഹൃദയങ്ങളിൽ വിളങ്ങി. क्योंकि वो नक्षत्र सितारे से जो आया हुआ चमक का वो ज्ञान उनका हृदय में चमका. യേശുവിനെ കുറിച്ചുള്ള ഈ ജ്ഞാനം ഇല്ല എങ്കിൽ നമ്മുടെ ഹൃദയം ഇരുളാണ്. प्रिय, अगर इस प्रकार का ज्ञान मसीह के बारे में, प्रभु यीशु मसीह के बारे में ऐसा गहरा ज्ञान अगर हमारे अंदर सच्चा ज्ञान नहीं है तो मतलब हमारे हृदय में अंधकार है. നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ हम लोग का जब नया जन्म हुआ, അവര് കണ്ട നക്ഷത്രം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ഉദിച്ചു. जब वो जो बुद्धिमान लोगों ने जब नक्षत्रों को आकाश में देखा, वही सेम रीति का नक्षत्र हमारे हृदय में चमका. Praise the Lord. Amen. അപ്പോൾ ഇരുട്ടിൽ നിന്നും तब अंधकार से വെളിച്ചം ഉദിക്കണം. वे बहुत बड़ा ज्योति हो करके जब परमेश्वर ने कहा, ആ വചനം നമ്മളിൽ നിവൃത്തിയായി. वो वचन हमारे अंदर पूरा हुआ. അപ്പൊ നമുക്ക് മനസ്സിലായി अभी हम समझ में आने लगा യേശു ആരാണ്. यीशु कौन है. അപ്പൊ നമ്മുടെ രക്ഷിതാവാണ്, वो हमारा उद्धार करता है, നമ്മുടെ കർത്താവാണ്, हमारा प्रभु है, നമ്മുടെ രാജാവാണ്, हमारा राजा है മഹാപുരോഹിതനാണ്. और महायाजक भी है. അവരില്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ആരാധന പിതാവിന്റെ അടുക്കൽ എത്തുകയില്ല. अगर प्रभु नहीं है तो हमारा आराधना पिता की उपस्थिति में नहीं पहुंचेगा. ഈ ക്രിസ്തുവിന്റെ യോഗ്യതയാണ് ये मसीह- നമുക്ക് ആരാധിപ്പാനുള്ള ആ പ്രാഗൽഭ്യം നമുക്ക് തരുന്നത്. मसीह का योग्यता है हमारे हमको आराधना करने के लिए धैर्य देता है. നമ്മൾ അടുത്ത് പിന്നെ കാണുന്നത് എന്താണ്? और तीसरा बात गंदरस. गंदरस കഷ്ടതയെ കാണിക്കുക. जो कष्ट को दिखाता है. കർത്താവ് പ്രവാചകനാണ്. तो वो जो हम जानते हैं कि पुराने नियम में भविष्यवक्ता लोग करते हैं, जो प्रभु यीशु मसीह को दर्शाता है. അവരെ കർത്താവ് ഭൂമിയിൽ വെച്ച് അനുഭവിച്ച യെശയ്യാവ്, യെരമ്യാവ് ഇവരൊക്കെയുള്ള പ്രവാചകന്മാർ പറഞ്ഞ പ്രവചനം നിവൃത്തീകരിക്കാനായിട്ട് വന്നവനാണ്. मतलब यीशु मसीह जब इस दुनिया में आते समय में यशायाह, यिर्मयाह और पुराने नियम में जितने भी भविष्यवक्ताओं ने यीशु मसीह के बारे में गवाही देकर कहा कि एक भविष्यवक्ता आएगा और वो कष्ट सहेगा, वो बात को पूरा करने के लिए यीशु मनुष्य बनकर आया. അവർ പറഞ്ഞതെല്ലാം നിവർത്തിച്ചു കഴിഞ്ഞതിന് ശേഷം और ये जो भविष्यवाणी या जो बातें वचन में लिखा गया था पुराने नियम में, वो सारा बातों को पूरा करके, പിതാവേ हे पिता എല്ലാം നിവർത്തിച്ചു. देखो सब कुछ पूरा कर दिया मैंने. എന്നിട്ട് കർത്താവ് എന്ത് ചെയ്തു? और फिर प्रभु ने क्या किया, തന്റെ ആത്മാവിനെ പിതാവിനെ കയ്യിൽ. अपना आत्मा को पिता की ओर सौंपा. ഇങ്ങനെ ഒരു പ്രവാചകൻ इस प्रकार का एक भविष्यवक्ता നമുക്കുണ്ട്. हमारे पास है. ഇങ്ങനെ ഒരു മഹാപുരോഹിതൻ നമുക്കുണ്ട്. ऐसा एक महायाजक हमारे लिए है. ഇങ്ങനെ ഒരു രാജാവ് നമുക്കുണ്ട്. इस प्रकार का एक राजा हमारे लिए है. നമ്മുടെ ഹൃദയം ആനന്ദിക്കട്ടെ. क्या हमारे हृदय आनंदित करना चाहिए कि नहीं? है. ഓ, ഈ ക്രിസ്തുവിനെ തന്നതിൽ ആനന്ദം കൊണ്ട് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുകയാണ്. ये मसीह को हमारे लिए दिया गया है, मसीह सिर्फ हमारे लिए है करके, ऐसा मसीह को हमें दिया गया है बोलकर हमारे हृदय एकदम खुशी के साथ, आनंद के साथ हमें वो आनंद में रहना है. മനുഷ്യനെ നോക്കി കണ്ടപ്പോ അന്ന് കർത്താവിന്റെ സമയത്ത് ഉണ്ടായിരുന്ന യഹൂദന്മാരോ ലോകജാതികളോ നോക്കി കണ്ടതുപോലല്ല പിതാവ് അവനെ നോക്കി കണ്ടത്. देखो प्रियो, उस समय में जब यीशु जब आया इस दुनिया में आते समय में, तो लोगों ने जिस रीति से नजरिया से यीशु को देखा और उन लोगों ने कैसा यीशु को इज्जत दिया, आदर दिया, उस रीति से नहीं था पिता परमेश्वर ने यीशु को देखा. ലോകം അവനെ മറിയയുടെ മകൻ എന്ന് പറഞ്ഞു. संसार लोगों ने उसको क्या किया, ये तो मरियम का बेटा है, അവന് കാർപ്പന്ററാണ്, मतलब ये मिस्त्री का काम करता है, कारपेंटर है, വിദ്യാഭ്യാസം ഇല്ലാത്തവനാണ്. इसमें ज्यादा एजुकेशन नहीं है, विद्या नहीं है इसमें. അപ്പം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ ദൈവം നോക്കി കണ്ടത് എങ്ങനെയാണ്? परंतु पिता परमेश्वर ने यीशु को कैसा देखा, ഇവൻ എന്റെ ये പ്രിയപുത്രൻ, मेरा प्रिय पुत्र है, ഇവനിൽ ഞാൻ പ്രസാദിച്ചിരിക്കുന്നു. इसमें मैं प्रसन्न हूँ. അങ്ങനെ ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിലേക്ക് നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ इस रीति से प्रभु का उस हृदय को जब हम देखते हैं, കർത്താവ് ദാവീദിനെ യെശയ്യായുടെ മക്കളിൽ ഒരാളെ രാജാവാക്കാൻ ദൈവം ശമൂവേലിനെ അയച്ചപ്പോൾ ശമൂവേൽ ഉയരവും പൊക്കവും ഒക്കെ നോക്കിയപ്പോൾ കർത്താവ് ഇടപെട്ട് പറയുകയാണ്, മനുഷ്യൻ നോക്കുന്നത് പോലല്ല ഞാൻ നോക്കുന്നത്. प्रभु जब परमेश्वर ने शमूएल को बोला जैसी के घर में जाकर तू राजा उस घर में है करके बोलते समय में, तो जैसी के घर पे जब गया तो वहां पर दाऊद नहीं था, तो उसका बड़ा भाई को देखकर, उसका हाइट और बॉडी फिजिक को देखकर शमूएल बोला शायद ये राजा होगा बोलकर वो शमूएल जल्दी गया उसको अभिषेक करने के लिए. लेकिन प्रभु उसको रोककर कहता है नहीं, मनुष्य जिस रीति से बाहरी रीति से देखता है वैसा मैं नहीं देखता, उसको मैंने नहीं चुना हो. അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തു तो इसी रीति से परमेश्वर का पुत्र जो मसीह है, ബാഹ്യമായ രീതിയിൽ പലർക്കും വ്യത്യസ്തമായി അനുഭവപ്പെട്ടപ്പോൾ बाहरी रीति से देखा जाए तो सब लोग अपना अपना अभिप्राय देकर अलग अलग अनुभव बताया, ചിലർക്ക് परंतु कुछ लोगों को ദൈവം കാണുന്നത് പോലെ ക്രിസ്തുവിനെ കാണാൻ ഭാഗ്യം കൊടുത്തതാണ് Amen. ഈ ഭാഗ്യ നക്ഷത്രം ഹൃദയത്തിൽ ഉദിക്കുക. आमेन आमेन. परंतु प्रियो, इस दुनिया में ऐसा कुछ लोगों को भाग्य मिला. क्या भाग्य मिला? जैसा पिता परमेश्वर ने पुत्र को देखकर आदर के साथ देखा, उसी आदर के साथ देखने के लिए कुछ भाग्य लोगों को हमें मिला. जो एक कलीसिया के लोग, जो हम चुने हुए लोग, वो चुने हुए लोगों की खासियत क्या है? वो भाग्य का सितारा हमारे अंदर चमका. ഈ വിദ്വാൻ
ബുദ്ധിമാന്മാർ കണ്ടതിലും ശ്രേഷ്ഠമായിട്ടാണ് ഇപ്പോൾ നമ്മൾ കാണുന്നത്. प्रियो, वो बुद्धिमान लोगों ने जो पूर्व से देखकर सितारा को देखकर आकर उस बालक को दंडवत किया, उससे भी श्रेष्ठ अनुभव है वो सच्चा सितारा हमारे अंदर प्रकाशित होकर हम लोग उससे भी उत्तम रीति से मसीह को देखकर पहचान कर दंडवत कर रहे हैं. അവർ ആരാധിച്ച ക്രിസ്തു वो लोग ने जिस प्रभु के सामने दंडवत किया, ഇന്ന് നമ്മുടെ ശിരസാണ്. आज हमारा सिर है. ഈ ശിരസിനെ മുറുകെ പിടിക്കണം. इस सिर को हमने जैसे वचन में क्या पढ़ा कोलोसियों में, इस सिर को हमें थामे रहना है. ആരാധനയിൽ ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമാണ്. आराधना में सबसे श्रेष्ठ बात है ये. ദൈവത്തോട് പറയുകയാണ്, हमें प्रभु से कहना है, നിന്റെ പുത്രൻ आपका पुत्र എന്റെ ശിരസാണ്, मेरा सिर है, അവന്റെ ജീവനാണ്, वो मेरा जीवन है, എന്റെ നീതി വിശുദ്ധി അവനാണ്. मेरा धार्मिकता पवित्रता सब आप हो प्रभु. ഇങ്ങനെ ദൈവത്തിന് ക്രിസ്തുവിനെ തന്നെ കൊടുക്കുന്നതാണ് ആരാധന. इसलिए मतलब क्या, परमेश्वर की उपस्थिति में अपना पुत्र को ही अर्पण करना, यही है आराधना. അപ്പൊ ദൈവം ആരെയാ സ്വീകരിക്കുന്നത്? परमेश्वर किसको स्वीकारेगा? ഗിഫ്റ്റ് ആണോ അർപ്പകനെയാണോ? जो भेंट करने वाले को या भेंट को स्वीकारता है? हमें भेंट के द्वारा दोनों. हाँ, ये ആ. तो पहला परमेश्वर भेंट को स्वीकारता है, उस भेंट के द्वारा अर्पण करने वालों को भी स्वीकारेगा. അപ്പോൾ ഒരു ട്രൂ വർഷിപ്പർ तो परंतु एक सच्चा आराधना करने वाला അവന് ഇങ്ങനെ കർത്താവിനെ ആരാധിച്ച് മഹത്വപ്പെടുത്തി ജീവിക്കുമ്പോൾ इस रीति से, एक सच्चा का सच्चाई रीति से परमेश्वर को आराधना करते रहते समय में, അവൻ ആരാധിച്ചവനെ നേരിട്ട് കണ്ണുകൊണ്ട് കണ്ട് अभी एक दिन अपना आराधना करने वाला जिसको आराधना कर रहा था उसको एक आमने सामने देख रहा है, ऐसा अनुभव में रहकर, നമ്മളും അവനോടുകൂടെ അവരെ കാണുമ്പോൾ നമ്മളും സഹരാജാക്കന്മാരായി और തീരുകയാണ്. हम लोग उसको देखते रह रहे आराधना में. एक दिन उनको सचमुच आंखों के सामने देखेंगे और देखते समय में कैसा होंगे, हम भी उनके समान बन जाएंगे. मतलब क्या, अगर यीशु राजा है तो अगर हम उनको देखकर जब उनके सामने प्रकट होगा तो हम भी क्या हो जाएंगे, सह राजा बन जाएंगे. ദൈവം നമ്മളെ മക്കളെ എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ प्रभु जब परमेश्वर जब हमें बच्चे करके जब बुलाते हैं, നമ്മളെല്ലാം രാജാക്കന്മാരാകണമെന്നാണ് ദൈവാഗ്രഹം. उनका उनका दिल का हृदय क्या है परमेश्वर का, कि ये बच्चे एक दिन राजा बन जाए. കാരണം തന്റെ മൂത്തപുത്രൻ രാജാവാണ്. क्योंकि पिता परमेश्वर का बड़ा बेटा बड़ा राजा है. അങ്ങനെ ക്രിസ്തുവിന്റെ രാജ്യത്വം സംബന്ധിച്ചു, इस रीति से मसीह का राज्यत्व के संबंध में അവന്റെ പൗരവത്വം സംബന്ധിച്ചു, और उनका याजकीय सेवा संबंध में അവന്റെ പ്രവചന ശുശ്രൂഷ സംബന്ധിച്ചു, और उनका भविष्यवक्ता का सेवा के संबंध में, നമ്മുടെ ശിരസായി നമ്മളും അതിലൊരു പങ്കാളികളാണ് എല്ലാത്തിനും. वो ये प्रभु हमारा सिर बनकर हम लोग उसके साथ सहभागी होकर जीने वाले लोग हैं. നാം അവന്റെ ജീവന്റെ പങ്കാളികളാണ്. हम लोग उनके जीवन के सहभागी लोग हैं. നമ്മുടെ ജീവനായ ക്രിസ്തു വെളിപ്പെടുമ്പോൾ जब मसीह जो हमारा जीवन है जब वो प्रकट होगा നമ്മൾ അവനോടുകൂടെ तो हम भी उनके साथ ഏറ്റവും അത്യന്തമായ തേജസ്സിന്റെ വെളിപ്പെടുത്തലാണ് ആരാധന. सबसे अत्यंत या सबसे ऊंचा रीति का महिमा का प्रदर्शन है आराधना. ഞാൻ വരുവോളം. मेरे आने तक, वापस आने तक. അപ്പൊ ഈ ആരാധന എന്തുണ്ട്? तो आराधना में क्या है प्रियो? ക്രിസ്തു വരുന്നതിന്റെ വലിയ പ്രത്യാശയും കൂടി. मसीह का आने आ रहा है करके ये बात का आशा भी आराधना में जुड़ा हुआ है. അന്ന് അവർ നക്ഷത്രം കണ്ട് അവർ ആനന്ദിച്ചെങ്കിൽ उन दिनों में उन लोग ने सितारों को देखकर भले आराधना किया हो, ഇന്ന് നമ്മൾ ഈ ക്രിസ്തുവിന്റെ മഹിമ കണ്ട് ദൈവത്തെ ആരാധിക്കും. परंतु आज वो सितारा से भी बड़ा चमक, बड़ा महिमा जो प्रभु यीशु मसीह का महिमा है, उस महिमा को देखकर हम लोग आराधना कर रहे हैं. നമ്മുടെ ആരാധനയ്ക്ക് ഒരു തേജസ്സുണ്ട്, हमारा आराधना में प्रियो एक महिमा है, तेजस है, ജീവനുണ്ട്, जीवन है അത് നിത്യമാണ്, जो अनंत काल का है, അത് ദൈവികമാണ്, वो परमेश्वर की ओर से है, അത് സ്വർഗീയമാണ്. वो स्वर्गीय है. എത്ര ശ്രേഷ്ഠമായ കാര്യങ്ങളാണ് ആരാധനയിൽ നമ്മൾ വെളിപ്പെടുത്തുന്നത്. कितना श्रेष्ठ बात है प्रियो, आराधना में हमारे जीवन के द्वारा प्रकट हो रहा है. ഇതിനെല്ലാം വിരുദ്ധമാണ് നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനം 2:18 വാക്യത്തിൽ വായിച്ചത്. परंतु इस सबके विरुद्ध बातें तो आपने कोलोसे 2:18 में जो हमने पढ़ा, ക്രിസ്തു അല്ലാത്ത ഒന്നിനെ मतलब ऐसा चीजों को जो मसीह नहीं है ഭക്തിവേഷം ധരിച്ച് और भक्ति का झूठा वेश धारण करके വ്യാജമായ ജ്ഞാനത്തോടെ झूठा ज्ञान के साथ, തലയും ഇതെല്ലാം ഉണ്ടെങ്കിലും തല ക്രിസ്തു ശിരസാണെന്ന് മുറുകെ പിടിക്കാതുള്ള ആരാധന. और ये सब भले ही ना होए तो भी मसीह जो सिर है उसको उन लोग ने नहीं पकड़ा. ഇന്ന് ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ ये परंतु आज परमेश्वर की उपस्थिति में, കുഞ്ഞാടേ നീ അർക്കപ്പെട്ടു, हे मेमना तू वध हुआ, നീ സ്തുതിക്കും, तू स्तुति के लिए, സ്തോത്രത്തിനും स्तुति आराधना के लिए, എല്ലാത്തിനും सब बातों के लिए നീ യോഗ്യനെന്ന് ഈ വെളിപ്പാടോടെ ഈ കാഴ്ചപ്പാടോടെ ആത്മാവിന്റെ ശക്തിയോടെ ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ കഴിഞ്ഞാൽ നമ്മളും ക്രിസ്തുവിനോട് പുരോഹിതന്മാരായി ദൈവത്തിന് മഹത്വമുള്ള ശുശ്രൂഷ ചെയ്യുക. सारा आराधना के लिए तू योग्य है, महिमा के लिए, स्तुति के लिए, आराधना के लिए, बहुमान के लिए सब तू योग्य है बोलकर इस रीति से प्रभु के साथ सहभागी होकर उस प्रभु ने जो किया हुआ उसका पहचान का उत्तमता समझकर उसको सब आराधना करते हुए प्रभु के साथ, प्रभु की उपस्थिति में भेंट चढ़ाना, प्रभु को भेंट चढ़ाना एक सच्चा आराधना है. ये एक सच्चा याजक लोगों का सेवा है. അവർ വരുവാൻ താമസിക്കുന്നുവെങ്കിൽ अगर प्रभु का आगमन देरी हो रहा है तो കൂടുതൽ ആരാധനയുടെ വെളിച്ചം പ്രാപിച്ച് और आराधना का ज्ञान में, पहचान में बढ़कर അവനെ മഹത്വപ്പെടുത്തുവാൻ കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. उनको सही रीति से आराधना में करने के लिए हम लोग और बढ़ने के लिए प्रभु हम सबको सहायता करें. Praise the Lord. Praise the Lord.